दोन्ही राष्ट्रवादीचे आहेत ते एकत्रित लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार हे भेटले चर्चा चालू सुरू आहे. उभाटाला आता प्रत्येकाच्या दारावर जावं लागेल. जे आम्ही म्हणायचो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आपल्याला जमणार नाही, त्याचा प्रत्यय आता यायला लागलेला आहे. काँग्रेसने पहिली साथ सोडली, शरद पवार साथ सोडायच्या मनस्थितीत आहेत आणि म्हणून आता अखिला चलोरे हे न होता त्यांनी मनसेबरोबर युती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांची पालखी घेऊन उभाटा जात होतं, नाचत होतं, ज्यांना त्यांच्या मुखपत्रामध्ये फ्रंट पेजच्या बातम्या म्हणून त्याला ज्यांना दाखवत होतं, त्यांनीच आता यांची साथ सोडलेली आहे. मला वाटतं उभाटाला आता दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यांचे उंबरठे झिजवणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहे. आम्हाला जागा सन्मानजनक मिळाली उभाटा, जर आपल्याला युती करायची असेल किंवा एकत्र लढायचं असेल या याच्यात काय सन्मानजनक याचा अर्थ काय होतो? काय आहे? तुम्ही काही जागा मागितल्या? तुम्ही जागेची काही यादी दिलेली आहे? तुम्ही कोणत्या जागा लढवणार ते सांगितलेलं आहे? काही नाही. सन्मानजनक आम्हाला तोडगा निघाला पाहिजे, हे सर्व हे त्यांचं जे काही वाक्य आहे ते संभ्रमात टाकण्यासाठी त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे. उभाटाच्या विषयी दिल्लीमध्ये रावसाहेब दानवे असं म्हणाले की ही त्यांची शेवटची निवडणूक असेल. ही निवडणूक तशी शेवटचीच आहे. आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही, कोणी त्यांच्यावर युती करायला तयार नाही. मला वाटतं आज कदाचित मनसे आणि उभाटाच्या जागा वाटपा संदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्या बरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे. म्हणून आज घोषणा कदाचित होईल आणि यांना स्वतंत्र लढावं लागेल. महायुती ज्या पद्धतीनं ताकदीने लढते तशी ताकद उभाटाकडे नाही हे सर्वांना माहिती आहे.